रेश्मासुद्धा बॅक टू पवेलियन आली आहे लग्नानंतर. 2च दिवस झाले तिला, आज दुसरा दिवस आहे. ती बोलत होती मेहंदी नाही उतरली तिची, सीन्सही तसे कठीण जात आहेत करायला. पण काय सांगशील, तुम्ही खूप छान मैत्रिणी आहात आणि खास मैत्रिणीचं लग्न झालं आहे आता, ती परत रुजू झाली आहे शूटिंगला. कसं वाटतंय तिचं जेव्हा लग्न ठरलं हे तुला जेव्हा कळलं होतं? अगं तिचं लग्न खूप आधीच ठरलं होतं, पण करणार आहे जी तारीख मला जेव्हा कळली तेव्हा मला असं झालं की ओ गॉड. आणि जेव्हा तिने खूप महिन्यांपूर्वी सांगितलं तेव्हा असं होतं की हां ठीक आहे नोव्हेंबरमध्ये. पण नंतर असं झालं की अरे 2 महिने, 1 महिना, अगं आता 5-6 दिवसच राहिलेत. आणि त्याच्यानंतर असं होत होतं की अरे यार आता तू जाणार. आणि जेव्हा ती म्हणजे लग्नाला गेलो आणि तिचं लग्न झाल्यानंतर माहीत नाही असं काहीतरी एक वेगळी ना एक मॅजिक आहे अगं त्या विधींमध्ये आणि ओव्हरऑलच लग्न. सो मला खूप जवळ आहे लग्न आणि मी खूप इमोशनल होते. सो मी आणि रेश्मा तशा आम्ही खूप घट्ट नाही आत्ता झालो आहे, आम्ही ह्या सेटवर पहिल्यांदा भेटतो आहे. पण माहीत नाही अगं जेव्हा ती आली ना त्या लग्नाच्या ह्याच्यात अटायरमध्ये, आई गं मला रडूच आवरत नव्हतं. तिला त्या अटारमध्ये बघितलं नाही, पण आज तिला लग्नानंतर पहिल्यांदा सेटवर बघून मी तिकडून तिला बघून अशी वेगळंच काहीतरी. कारण तुला सांगू का, आम्ही आमचे काही को ॲक्टर म्हणजे सुमित, आशुतोष, मी, उदय, आम्ही सगळे नवऱ्याच्या बाजूने होतो. हां, सो ती जेव्हा सासरी गेली आणि तिचा जेव्हा पहिला फोन आला, तिला बर्थडे विश करायला फोन केला, तेव्हा माझा और भाभी कैसे हो रेश्मा विश्मा किंवा मैत्रीण वगैरे नाही, भाभी हो. म्हणजे त्याला नको असं कुठेतरी लेफ्ट आउट फील आलं त्याच्याही गँगमध्ये लोक. म्हणजे काय ती म्हणाली की तो IT फील्डमधला आहे, तर त्याला खरंच वाटू शकतं की अरे यार आपण फील्डमधले नाही आहोत. मी फुल साऊथ लुक केला होता. म्हणजे आम्ही सुमित, मी, उदय, आशू, आम्ही साऊथ लुक करून गेलो होतो की त्याच्या बाजूने म्हणून. पण कसे आहेत जीजू तुमचे आणि किती चिल? खूपच गोड आहे, शांत आहे, खूप गुणी आहे, म्हणजे बेस्ट ऑफ लक. कमी शब्दात तिने सांगून टाकलंय. पण खरंच खूप गोड फोटोज होते आणि सगळी गँग भेटली होती त्या निमित्ताने. प्लस एक्सायटेड होती अगं. आणि होत होतं असं ना की आपण मुली लग्न हा विषय म्हटला की आपण असतोच, म्हणजे मुलांच्या मनात भीती असते कारण ती मोठी जबाबदारी असते, पुढचं आयुष्य सगळंच. आणि मुलींचं असं असं ना की आपण मुली जितकं नॉर्मल गोष्टीला एक्सायटेड असतो त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आपण ओव्हर एक्सायटेड असतो. सो तिचं ते दिसत होतं, पण शूट करत असल्यामुळे तिला ती अशी खूप डिवाइड होत होती, तिची खूप गडबड होत होती. बट स्टील ते सगळं होऊन छान तिचं लग्न पार पडलं. सो पण ते असतं ना की आता लग्न आहे, शॉपिंग तर 2-3 महिने आधी सुरू होते. तुझ्याकडनं काय इनपुट्स आले का की काय स्टायलिंग करू? तुमचं सगळं चालू होतं, पण व्हायचं असं की आमच्या सेटवरती नेटवर्कचा इतका प्रॉब्लेम आहे की वेगळं काही सर्च करायचं म्हटलं किंवा काय करायचं म्हटलं तर नाही. आणि त्यात तिचं लग्न आहे म्हटल्यानंतर आम्ही इतकं भयानक शूट करत होतो कारण मॅडम सुट्टीवर, मग आम्हाला पण सुट्टी. हो, सो अशी सगळी धावपळ चालू होती. बट स्टील एकमेकांना आम्ही सजेशन्स देत होतो की हे करून बघ, ते करून बघ, असं चाललं होतं. पण प्रतीक्षा, तुला मुळात कसं लग्न हवं आहे? ड्रीमी हवं आहे की सिम्पल हवं आहे? खूप सिम्पल हवं आहे. म्हणजे माझी तर इच्छा आहे घरातल्या घरात केलं तरी चालेल, माझं असं काहीच नाही आहे. आणि मुळातच मी सगळी लग्न गावी बघितली आहेत. जसं तू आत्ता आजूबाजूचा हा परिसर बघतेस ना, असंच आहे माझं गाव. याहूनही खेडं आहे, म्हणजे कुठेच असे रस्ते वगैरे झालेले नाही आहेत, सिमेंटीकरण नाही आहे, कुठे काहीच नाही आहे. सो मांडवात असं छान, हां, म्हणजे झेंडूची आणि आपली हिची आंब्याची पानं सगळे लावून त्याचे डहाळ करून केलेला मांडव आणि ते जे पताके असतात ना त्रिकोणी, ते आम्ही लावत बसायचो. सो इतकं सिम्पल इतकं सिम्पल. सो आता बघूया कसं होतं आहे, बट मला असं खूप सिम्पल. पण आपल्याला एक असतं ना की या एजपर्यंत यार ते करेक्ट एज आहे लग्नाचं, आणि मुलगी म्हणून ज्यांना असं लग्न खूप हे असतं, तर काय म्हणजे काय तुझं ठरलं आहे की गोल असतं प्रत्येकाचे, तर लग्नाबद्दल तुझं काय आहे? नाही, गोल असं नाही. माझं आधी असं खूप होतं की लव्ह मॅरेज, पण आता असं झालं आहे की अरेंज मॅरेजवर येऊन सेट झाले मी, आणि मी आत्ता पुढच्या वर्षी होईल. आम्हाला नक्की बोलव लग्नाला.